आता वेळ झाली इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजेच निवडणूक रोखे याविषयी आणखी सखोल माहिती जाणून घेण्याची। आजही जनमानसांच्या मनात इलेक्टोरल बॉन्ड्स विषयी अनेक प्रश्न आहेत आणि कुठेतरी हा सर्व पैसा काळा पैसा आहे असंही लोकांना वाटतंय। त्याच प्रश्नांनी अगदी सोप्या शब्दात उत्तर जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे। सिद्धार्थ जी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये। इलेक्टोरल बॉन्ड्सला सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य का ठरवलंय? बघा सरिताजी, हे बॉन्ड्स जे आणले होते, निवडणूक रोख्याची स्कीम ही अरुण जेटलींची आयडिया होती। आता नोटबंदी नंतर त्यांचं गव्हर्नमेंटचं असं हे होतं की काळ्या पैशाचा स्रोत आपल्याला बंद करायचा आहे, तर त्यांनी प्लॅन असा केला की इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे एसबीआयचे त्यांनी 29 शाखा देशातल्या नेमल्या। तिथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या डिनॉमिनेशन मध्ये बॉन्ड घेऊ शकता, कोणीही जाऊ शकतं तिथे तुमची केवायसी होईल आणि तुम्ही व्हाईट मध्ये, आता बँकेत तुम्ही पैसे बॉन्ड विकत घेताय म्हणजे तुम्ही व्हाईट मध्ये तो बॉन्ड घेताय, ह्याच्यात काळ्या पैशाचा प्रश्न नाहीये। तो बॉन्ड तुम्ही घ्यायचा, त्याच्यावर नाव नसतं, त्या बॉन्डवर एक अल्फा न्यूमेरिक कोड असतो आणि 15 दिवसाच्या आत तुम्ही तो कुठल्याही राजकीय पक्षाला तो बॉन्ड द्यायचा, तर तो बॉन्ड ते एनकॅश करतील मग राजकीय पक्ष। तर आता ह्याच्यानंतर कसं झालं की काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टात एप्रिल 19 पासून हे मॅटर कोर्टात पेंडिंग होतं, म्हणजे त्याच्यात इंटेरिम ऑर्डर पहिली एप्रिल 19 मध्ये आली आणि आता 15 फेब्रुवारीला त्याचं आपल्याला जजमेंट आलं। तर जजमेंटमध्ये कोर्ट म्हणलंय की हे बॉन्ड्सची प्रक्रिया सगळं ठीक आहे, पण याच्यात ट्रान्सपेरन्सी नाहीये, ट्रान्सपेरन्सी पारदर्शकता नाहीये, कारण कोणी कोणाला बॉन्ड दिलंय ते समजत, म्हणजे आपल्याला हे होत नाहीये की कोणत्या पक्षाने जर एका इंडिव्हिज्युअल किंवा कंपनीने दिलं आहे ते कोणत्या पक्षाला दिलंय हे जनतेसमोर यायला पाहिजे। आता तुम्ही बघितलं असेल अमेरिकेत वगैरे जे डोनर असतात त्यांचे नावं येतात की रिपब्लिकन पार्टीला दिलंय, डेमोक्रॅटिक पार्टीला दिलंय। तर कॉन्स्टिट्यूशन बेंचनी, सरन्यायाधीशांच्या बेंचनी सांगितलं की हे आपल्या घटनेविरुद्ध आहे, नाव हे समोर यायलाच पाहिजे कोणी कोणाला बॉन्ड दिलंय। तर त्याच्यात कसं झालं, मग एसबीआयला सांगण्यात आलं जजमेंट मध्ये की तुम्ही एक 15 दिवसाच्या आत हे इलेक्शन कमिशनला कळवा की कोणी बॉन्ड खरेदी केले आणि कोणत्या पक्षाने ते बॉन्ड इनकॅश केले। तर आता एसबीआयनी त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर 6 तारखेला जेव्हा त्यांना इलेक्शन कमिशनला हा डेटा द्यायचा होता त्याच्या आधी 4 दिवस एक ऍप्लिकेशन फाईल केलं की आम्हाला 30 जून पर्यंत वेळ द्या। आता एवढा वेळ कोर्ट म्हणलं की आम्ही काय एवढा वेळ तुम्हाला देणार नाही आणि तुम्ही 12 मार्च पर्यंत हा सगळा डेटा इलेक्शन कमिशनला द्या। आता तो डेटा दिला, पण त्याच्यात प्रॉब्लेम असा झालाय, बॉन्ड कोणी घेतलं त्याचं नाव, म्हणजे केवायसी त्याची नाव असं नाही, बेरर बॉन्ड असतो, आणि कोणत्या पार्टीने तो एनकॅश केलंय, पण मधला जो युनिक अल्फा न्यूमेरिक कोड आहे तो एसबीआयनी कोर्टाला किंवा इलेक्शन कमिशनला दिलेलाच नाही। नक्कीच, मग याच बाबतीत आज कोर्टानं एसबीआयला आज या बाबतीत निर्देश दिलेत का? हो, आज त्यांना सांगितलंय कडक शब्दात की आम्ही आमच्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं की सगळी माहिती इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल तुम्हाला इलेक्शन कमिशनला द्यायची आहे आणि इलेक्शन कमिशन ते इंटरनेटवर टाकेल। तर सगळी माहिती तुम्ही दिली आहे का नाही, आणि जर ती दिली नसली तर तुम्हाला ती लगेच द्यावी लागेल आणि तुम्ही गुरुवारपर्यंत आम्हाला एक ॲफिडेव्हिट द्या। चेअरमनला सांगितलं, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर एसबीआय, की गुरुवारपर्यंत आम्हाला ॲफिडेव्हिट द्या की तुम्ही सगळी माहिती पुरवलेली आहे। तर आता हरीश साळवे जे एसबीआयचे वकील आहेत त्यांनी सांगितलंय की तो युनिक अल्फा न्यूमेरिक कोड जो आहे तो अल्ट्राव्हायलेट लाईट मध्येच वाचला जातो, तर त्यामुळे काही प्रॉब्लेम्स आहेत। तर त्यांनी सांगितले तरी आम्ही ते युनिक अल्फा न्यूमेरिक कोड हे इलेक्शन कमिशनला देऊ। आता माझं ह्याच्यात म्हणणं आहे की आता सत्ताधारी पार्टीला इट इज नॅचरल की सत्ताधारी पार्टीलाच जास्त डोनेशन मिळतीलच, पण सिद्धार्थजी, यामुळे एक जो मोठा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न हा आहे की काळा पैसा यामुळे रोखला गेला का राजकारणातून इलेक्टोरल बॉन्ड्समुळे? बघा, नोटबंदी नंतर आपल्या ह्याच्यात सांगण्यात आलं होतं की काळा पैसा रोखला जाईल। आता तो काही प्रमाणात रोखला गेला आहे, पण तो काही पूर्णपणे समाप्त झालेला नाहीये। इलेक्टोरल बॉन्ड्सचं एकच होतं की आधी सगळं कॅश मध्ये किंवा अंडर हँड दिलं जायचं, तर गव्हर्नमेंटनी एक प्रोसेस असं आणलं की ह्याच्यात
पारदर्शकता कुठपर्यंत की फक्त की बॉन्ड तुम्ही व्हाईट मध्ये खरेदी कराल बँकेत जाऊन प्रॉपर SBI मध्ये आणि ते बॉन्ड इन कॅश होतील. एक पक्ष त्याला इन कॅश करेल. आता वेगवेगळ्या पक्षांना, आता जसं काँग्रेस पक्ष म्हणतोय की तुम्ही हे बॉन्ड ह्याच्यात एक मोठा काळा बाजार होता, तर मग काँग्रेस पक्षांनी पण किंवा काही पक्षांनी त्यांचे हे सांगितलंय की ह्या लोकांनी आम्हाला हे बॉन्ड दिले, आम्ही ते इन कॅश केले. मग काँग्रेस पक्षांनी पण सांगायला पाहिजे की ह्या कंपन्यांनी आम्हाला बॉन्ड दिले, आणि तसंच भाजपनी पण सांगायला पाहिजे. जेवढं तुम्ही हे लांबवाल, आता कोर्टाने चंग बांधलाय की आपल्याला काही करून हे जनतेसमोर आणायचं आहे. नक्कीच सिद्धार्थजी, काही पक्षांनी हे सांगितलं आहे. काय नक्की प्रत्येक पक्षाची इलेक्टोरल बॉन्डला घेऊन भूमिका काय राहिली आहे? म्हणजे एकीकडे आपण काँग्रेसचे आरोप पाहतोय, त्यावरचं भाजपचं उत्तर पाहतोय, पण असे कुठले पक्ष आहेत का की ज्यांनी ह्याची माहिती दिली, आणि काय पद्धतीची माहिती या निर्णयानंतर समोर आली आहे? बघा, बऱ्याच पक्षांनी सांगितलंय की आम्ही ह्या तारखेला हे बॉन्ड एनकॅश केले. त्यांनी सांगितलं नाही की हे कोणाकडून आम्हाला देण्यात आलेत. पण काही पक्षांनी, जसं ADMK, मला वाटतं DMKनी पण, आपनी, काही 10 ते 12 पक्षांनी त्यांचे बॉन्ड सांगितलेत की ह्या लोकांनी आम्हाला हे पैसे दिलेले आहेत. आता काही असे पक्ष आहेत की ज्यांना एकही इलेक्टोरल बॉन्ड मिळालेला नाहीये 2018 पासून आतापर्यंत. त्यात आपला महाराष्ट्रातला एक पक्ष आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्यांना एकही बॉन्ड कोणी दिलेला नाहीये, ना कोणी त्यांनी तो इनकॅश पण केलेला आहे. जसं दोन्ही कम्युनिस्ट पार्टीला अजून कोणी बॉन्ड दिलेले नाहीयेत, मनसेला कोणी बॉन्ड दिलेला नाहीये, आणि मुस्लिम लीगला पण कोणी बॉन्ड दिलेला नाही. ते काही असे पक्ष आहेत की ज्यांना बॉन्ड दिलेच गेले नाहीयेत. पण असे बरेच पक्ष आहेत की ज्यांना बॉन्ड काही प्रमाणात, म्हणजे लाखांपासून ते कोट्यांपर्यंत असे दिले गेलेले आहेत. तर आता एकच आहे की कोर्टाने चंग बांधला आहे की हे बाहेर लोकांसमोर यायला पाहिजे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तर मला वाटतं आता SBIनी आणि सरकारनी पण लवकर हे जाहीर करून टाकलं तर हा विषय एकदा लोकांसमोर जाईल. तुम्ही हे रेंगाळत ठेवलं तर मग अजून त्याच्यात पेच निर्माण होत जाते. म्हणजे मी आपल्याला काही पक्ष आपण म्हटलात की त्यांनी घोषित केलेले आहेत की कोणी त्यांना काय पैसे दिले, पण महाराष्ट्रात हे जे आरोप आपण होताना बघतोय त्यातील काही पक्षांबद्दल मी आपल्याला विचारते. भाजपनं ही माहिती उघड केलेली आहे का? राष्ट्रीय पक्षांमधले भाजप, काँग्रेसनी वगैरे अजूनही पूर्णपणे माहिती उघड केलेली नाहीये. नॅशनल कॉन्फरन्स, DMK, असे काही आप, असे 10-12 पक्ष आहेत, मोठे समाजवादी पार्टी वगैरे, त्यांनी काही प्रमाणात माहिती उघड केलेली आहे. पण कोर्टाचं काय म्हणणं आहे, तुम्ही सरळ तो युनिक अल्फा न्यूमेरिक कोड द्या, टॅली होऊ दे आणि लोकांसमोर येऊ दे, पारदर्शकता राहील. आणि कंपन्यांचं काय म्हणणं आहे सरिताजी, आता आज मुकुल रोहतगींनी एक ॲसोकेम आणि फिक्कीच्या नावाने एक ऍप्लिकेशन होतं त्यांचं, की आम्हाला वाटलं होतं, म्हणजे कंपन्यांना वाटलं होतं की आमचे नावं डिस्क्लोज होणार नाही. सुरुवातीला बॉन्ड मध्ये तशी तरतूद होती, पण आता आम्हाला ते डिस्क्लोज करावं लागतंय. तर हे आमच्या प्रायव्हसीचं हनन आहे. पण कोर्टाने सांगितलं नाही, 2019च्या अंतरिम आदेशापासूनच आम्ही सांगितलं आहे की डिटेल्स तुम्हाला पुरवावे लागतील. म्हणजे कधी ना कधी हे होणारच होतं की तुम्हाला हे दाखवावं लागेल. आणि आज केंद्र सरकारने सांगितलं की सोशल मीडियावर काही लोक ह्याच्याबद्दल अपप्रचार करतायत बॉन्ड बद्दल, आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी निर्देश द्या. तर सरन्यायाधीशांनी सांगितलं की आमचे खांदे रुंद आहेत, जे काय होत असेल सोशल मीडियावर वगैरे ते आम्ही बघून घेऊ. पण तुमचं काम आहे, म्हणजे SBIचं काम आहे, आणि सरकारने त्यांना सहाय्यता करायला पाहिजे की सगळी माहिती ही तुम्ही जनतेसमोर आणलीच पाहिजे. कारण कसं बॉन्डवर नाव नसतं. नक्कीच आपण सांगितलं ही सर्व माहिती, आणि अजून बरीच चर्चा यावर होऊ शकते. मात्र आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागेल. आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि जनतेच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आता आपण ऐकली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.